बाहेर चालू आहे जोरात पाऊस आणि आमचा चुलीवर बेत चालू आहे खिचडी भात बनवायचा. तर सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन छान व्हिडिओमध्ये. तर गणेश बोलला, की मी बनवणार. त्याला जशी शाळेत त्यांच्या बनवतात ना, तशी खिचडी बनवायची. मग काय केलं, छान असं कढईमध्ये तेल घातलं, जिरे, मोहरी घातलं, कढीपत्ता काय आणलेला नव्हता. असून कढीपत्ता झाडाचा आणून ठेवत नाही. मग कांदा घातला, बटाटा, थोड्याशा लाल मिरच्या, हिरवी मिरची असतानाही ते झाडाची आणायची हे नाही. काय झालं, 6 वाजताच पाऊस चालू झाला. थोडा घातलेला आहे. आमचा जो घरी मी जी धणे आणि मिरची कुटून ठेवली आहे ते घातलेली आहे. कोणतेच मसाले नाही, काय नाही. फक्त आपलं हळद, मीठ आणि जो घरचा मसाला कुटलेला आहे तो घातलेला आहे. त्याला छान अशी बनवायची आहे खिचडी. तर हे बघा, तांदूळ घालायचे सोडून घालायला लागलाय पाणी आधी. धुतलेले तांदूळ घाल बोललं, परतून घे चांगलं आणि मग पाणी घाल. आणि पाऊस एवढा जोर धरलाय की चुलीवर लागले पाणी गाळायला. आता स्वयंपाक करून देतोय का नाही काय माहिती. छान बघा, आत्याने त्याला छान असे तांदूळ धुवून दिले. इंद्रायणी तांदूळ आहेत हे. आणि आता तांदूळ सगळे एकत्र जे आहे कांदा, बटाटा त्याच्यात एकत्र छान करायचे आणि मग घालायचं पाणी. तर तुम्ही कसा बनवता खिचडी भात तो मला नक्की कमेंटमध्ये सांगा. त्याला खूप आवडतो, जसं शाळेत बनवतात ना त्या पद्धतीचा खिचडी भात खूप आवडतो. तर आता सगळे एकत्र करते, त्याला करायला लावते. तो हातच लावून देत नाही. तो म्हणतो की मीच बनवणार आहे. एकतर पाऊस चालू झालाय, बाकीचा स्वयंपाक होणार नाही त्याला बोलते मी. एकतर भाकरी जरी झाल्या तरी काय वाटत नाही. आणि अशी शिजत आलेली आहे मस्त चुलीवरची गावाकडच्या पद्धतीची खिचडी. आता तो बोलतोय वरून तूप घालतात, तर हा तो बोलतो तेल घाल. तर इकडे मूग डाळ शिजत घातली आहे हे करून टोमॅटो घालून आमटी बनवायला. आणि आमच्या गणेशची खिचडी इकडे आता लवकरच तयार होणार आहे. तर हे बघा ताटात घेतलेली आहे त्यांनी गरमागरम खिचडी. बाहेर छान असा पाऊस पडतोय, त्याला खायची आहे गरमागरम खिचडी. ह्याच्यात थोडीशी मूग डाळ पण घातलेली आहे. जी घरची मूग डाळ आहे ती थोडी भिजत घालून घातलेली आहे, त्याच्यामुळे ना टेस्ट खूप छान येते. आणि मी इकडे माझ्या आवडीचं कारलं काय केलं, 2 कारली घेतली, चिरून पातळ चिरली, धुवून अशी तव्यामध्ये पसरवली होती. आणि त्याला थोडंसं तेल मीठ लावून छान तोंडी लावायला जेवणासोबत घेतलेली आहेत. आणि जेवणात आज बनवलेली आहे मूगडाळीची आमटी. मस्त येसराची मूगडाळीची आमटी बनवली आहे. वरून मस्त कोथिंबीर घातली आहे. इकडे सकाळचा थोडासा बटाटा आहे, लोणच्याची फोड घेतली आहे, भाकरी घेतली आहे. असा आहे आज जेवणाचा बेत. गणेशनी बनवलेली मस्त खिचडी, मूगडाळीची आमटी, थोडंसं कारलं परतलंय तोंडी लावायला. मग कसा वाटला आमचा जेवणाचा बेत तो मला नक्की तुम्ही कमेंटमध्ये सांगा. कसं वाटलं छान असं रानातलं जेवण. आणि पावसाने काय केलं, आम्हाला स्वयंपाक करून दिला. थोडासा उघडला तेवढ्यात आम्ही काय केलं, पटपट स्वयंपाक बनवून घेतला. कारण मग आतली चूल पेटवावी लागली असते. तर व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि या सगळ्यांनी छान असं जेवायला.